नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. काय गंमत आहे बघा ना, लहानपणी आपल्यापैकी प्रत्येकानं एकदा तरी साबणाचे ते फुगे उडवलेले असतात आणि ते उडवताना काय गंमत येते नाही. खरं तर याच साबणाच्या फुग्यांना एक जादुई रूप दिलंय बऱ्याच कलाकारांनी. हे जे कलाकार आहेत हे या साबणाच्या फुग्यातून ते चमकणारे रंग, वेगवेगळ्या आकृत्या क्षणात निर्माण होणारी आणि क्षणार्धात अदृश्य होणारी अशी ते फुग्यांची मजा घेणारे असे असंख्य कलाकार आहेत. आणि हे कलाकार आपल्याकडे भारतात आता तयार व्हायला लागलेत. खरं तर ही जी कला आहे या कलेला आपण म्हणतो बबल आर्ट. याच कलेची आणि कलाकाराची ओळख करून देण्यासाठी आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे. पाहूया आज आपण कशावर बोलणार आहोत ते. आज आपण बोलणार आहोत बबल्समधून उलगडणारी कलेची दुनिया, ओळख बबल आर्टची. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये भारतातली पहिली बबल आर्ट सखी इथे आपल्या बरोबर आहे. आज आपल्या बरोबर आहेत चैताली माजगावकर भंडारी. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते चैतालीजी. आणि खरंच पाश्चिमात्य देशातून भारतात रुजू होणारी जी ही कला आहे ती सगळ्यांनाच आम्हाला नवीन आहे आणि त्याची ओळखच तुमच्याकडून आज जाणून घ्यायची. नक्की ही कला काय आहे, साधारण कशा पद्धतीने याचं स्वरूप आहे, करिअर म्हणून याच्याकडे कसं बघता येईल, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायची आहेत. तत्पूर्वी मी त्यांचा थोडक्यात आपल्याला परिचय करून देऊ इच्छिते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर चैताली माजगावकर भंडारी या पुणे विद्यापीठाच्या ललित केंद्रातून BA नाट्यशास्त्र पदवीधारक आहेत. बहुगुणी कलाकार सुद्धा आहेत. शब्दभ्रमकार, गेम शो, पपेट शो, स्टँडअप कॉमेडी आणि आता बबल शो अशा विविध कला प्रकारात त्यांनी महाराष्ट्रात 2500हून अधिक प्रयोग केलेले आहेत. गंमत जम्मत इव्हेंट्स या स्वतःच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीद्वारे त्या मुलांना मनोरंजनाबरोबर शिक्षणाचीही जोड देत असतात. 2017 महाराष्ट्रातील पहिल्या बाहुली नाट्य संमेलनाचं आयोजन तसंच 2018 अमेरिकेत झालेल्या जागतिक बाहुली नाट्य परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा मान त्यांना मिळाला. पहिल्या महिला बबल आर्टिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. बाहुलीद्वारे एकंदरच मुलांना शिक्षणासाठी जोडण्याची सुद्धा त्या नेहमी प्रेरणा देतात. आज आपल्याला नेमकी बबल आर्ट काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय. आज आपण बोलतोय बबल आर्ट या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे पहिली बबल आर्टिस्ट चैताली माजगावकर भंडारी. तेव्हा आता वेळ न घालवता चैतालीची कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज मला छान वाटतंय चैतालीशी संवाद साधते. आणि या संवाद साधताना पहिल्यांदा मनात प्रश्न आहे की आता मी आपल्या परिचयामध्ये या गोष्टी वाचल्या की स्टँडअप कॉमेडी असेल किंवा पपेट शो असेल किंवा आत्ता नवीन कलाकारी जादुई कला म्हणजे बबल आर्ट असेल, तर एकंदरच मुळात या कला क्षेत्रात यावं किंवा स्टेजवर उभं राहून काहीतरी कला सादर करावी, रंगमंचाशी जोडलं जावं, तर याची सुरुवात कुठेतरी लहानपणापासून होते असं म्हणतात. तर आपल्या बाबतीत नेमकं काय घडलंय हे ऐकायला आवडेल. आयुष्यामध्ये काय करायचं हे माझं नक्कीच ठरलेलं होतं. म्हणजे ठरलेलं होतं पेक्षा वातावरणच मला इतकं पोषक मिळत गेलं की आपोआपच कलाकार व्हायचं हे ठरलं होतं. म्हणजे माझं खानदान जे आहे की बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड ही सगळी कलाकारांची आहे. माझे आजोबा, बाबा, काका हे सगळे याच क्षेत्रातले. काका आणि आजोबा जादूचे प्रयोग करायचे. नंतर माझे बाबा सुरेंद्र माजगावकर त्यांनी पण जादूचे प्रयोग सुरू केले. आणि वडील आणि मुलगी असलेला महाराष्ट्रातला एकमेव जुन्या काळचा शो होता आमचा गंमत जम्मत नावाचा द्विपात्री प्रयोग, स्टँडअप कॉमेडी प्रयोग चालू केला आम्ही. आणि लहानपणापासूनच घरातमध्ये ते वातावरण, मग कुठेही दौऱ्याला जायचं म्हणलं की आम्ही सगळे एकत्र जायचो आणि सतत त्या कलेच्या वातावरणात राहून म्हणजे जादूच्या प्रयोगामध्ये भालाच्या टोकावरची तरुणी, तर ते काम मी करायचे. आणि त्या जादूच्या ट्रिक्स पण मला माहिती होत्या. पण कसं असतं की कुठेतरी काहीतरी हे ठरलेलं असतं. मला जादूत कधी फारसा इंटरेस्ट नाही वाटला, पण नकला करायला खूप मजा यायची. आणि मग मी सुरुवातीला घरच्या लोकांच्या नकला करायचे. मग गंमत म्हणून मी आणि बाबांनी वेगळे वेगळे ऍक्ट बसवले आणि मग घरच्या कार्यक्रमातनं ही सुरुवात झाली. आणि नंतर कुठे कुठे वातावरण डेव्हलप होत गेलं. म्हणजे त्यावेळेला TV वगैरे नुकतेच आले होते आणि मग कला याच्याकडे पण गांभीर्याने लोक बघायला लागले. आणि मग आपण पण याच क्षेत्रात काहीतरी करायचं असं नक्की झालं. बरं, आता तुम्ही म्हणालात तसं की म्हणजे घरात हे वातावरण मुळात होतं, कारण कुठल्याही कला प्रकाराकडे उतरताना थोडीशी घरातली पार्श्वभूमी असेल तर ते जरा प्रवास थोडासा सोपा होतो.
पण तरी मला असं म्हणायचंय की हा प्रवास नक्कीच तुमच्यासाठी सोपा नव्हता, कारण कुठेतरी शब्दभ्रमकार असेल किंवा पपेट शो आर्टिस्ट असाल किंवा आता नवीन बबल आर्ट आहे, तर हा प्रवास सोपा होता का? सोपं या जगात खरंच काही नाहीये. आणि म्हणतात ना की कष्ट केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीत यश मिळत नाही. तर प्रत्येक क्षेत्र असेल, कारण की मी एक एक क्षेत्र चाचपडायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये लिटरली 12 तासापैकी म्हणजे जे काही जागेवर असो आपण 24 तास म्हणा, तर 25 तास माझ्या डोक्यामध्ये कला हाच विषय असतो. रादर बरोबर. अजून नवीन काय करता येईल, आपल्याला अजून मार्केटमध्ये काय आणता येईल. कारण की आता कॉम्पिटिशन ही बाहेर इतकी आहे, अगदी चहा किंवा बिर्याणीचं जरी दुकान घेतलं तरी ती पण 100 आहेत. तर कलेच्या प्रकारात तर केवढी नक्कीच. कॉम्पिटिशन आहे. आणि प्रत्येक कलाकार हा मला मुंबईला जाऊन ऍक्टर ऍक्ट्रेस व्हायचंय हाच पहिला विचार करतो. आणि मला वाटतं ललित केंद्र हे तुम्ही म्हणालात हो. तसं की तिथून बाहेर पडताना हा एक विचार विचार मनात असतो. असतो. बरोबर. तर ललित कला केंद्रामधून नाटकासाठीचं सगळं शिक्षण मी व्यवस्थित घेतलं आणि लाखो लोकांप्रमाणे माझ्याही डोक्यात तोच विचार होता की मुंबईला जाऊन आपण काही ना काहीतरी कामं करायची सिरियल मधनं वगैरे. 3 वर्ष तिथं स्ट्रगल केल्यावर लक्षात आलं की कुठलीच शाश्वती नाहीये या क्षेत्रामध्ये. म्हणजे यश मिळेल पण ते किती दिवस टिकून राहणार. टिकून राहिलं तर त्याच्या पुढं काय. प्रत्येक कुठलाही कलाकार असू दे उद्या काय हा विचार प्रत्येक कलाकारांनी करायलाच हवा. कारण की इथे काही कुठला 1 महिन्याचा पगार 1 तारखेला पगार नसतो आपल्याला. कॅलेंडर तुमचं पूर्ण रिकामं असतं. ते भरता कसं येईल याचा विचार प्रत्येक कलाकाराला करायलाच यायला हवा. म्हणजे मला वाटतं आता तुमच्या बोलण्यातून ही एक फार महत्वाची गोष्ट आहे की ज्याचा प्रत्येक कलाकारानं विचार करायला हवा की पुढे काय, आणि याच्यासाठी कुठेतरी असते ती नवनिर्मिती. मला वाटतं या नवनिर्मितीकडेच आपण वळलात असं म्हणायला हरकत नाही, कारण पपेट शो केल्यानंतर आपण आता एका नवीन अशा कलाक्षेत्रात प्रवेश केलाय आणि ती कला आहे अर्थातच बबल आर्टची. तर मला हेच विचारायचं की बबल आर्टची प्रेरणाच मुळात कुठून मिळाली, बबल आर्ट करावी असं का वाटलं, काय झालं नेमकं? लहानपणी सगळ्यांनीच तुम्ही म्हणलात मगाशी की एकदा ना एकदा तरी त्या जत्रेतनं घेतलेली ती डबी असते आणि आपण बबल उडवून बघतो. पण एक 15-1 वर्षांपूर्वी पुण्यामध्ये बालेवाडीच्या स्टेडियम मध्ये एक बिग बबल शो नावाचा कार्यक्रम आला होता. आणि काय हा नक्की प्रकारे बघायला मी तिथे गेले होते. आणि तिथे तर म्हणजे एकदम ह्यूज स्टेडियम मध्ये मोठे मोठे बबल ते लोक काढत होते. आणि 15 वर्षापूर्वी साधारणतः हा प्रकार इंडियामध्ये नवीन होता. सगळे पुणेकर तिकडे बघायला गेले होते, त्यातली एक मी होते. म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे आणि हे आपल्या इंडियामध्ये अजून आलेलं नाहीये. हा वेगळा कला प्रकार आहे. आणि मग तेव्हापासून माझ्या डोक्यात नक्की होतं की वेळ मिळाला, कधी संधी मिळाली तर आपल्याला कुठे काही यातनं शिकता आलं तर नक्की सुरू करायचं. तर तिथून माझी कदाचित सुरुवात झाली की माझ्या डोक्यामध्ये तो विचार आला आणि आपण बबल शो सुरू करावा असं पहिल्यांदा मला वाटलं. बरं, मग आता हा जो प्रकार आहे की खरं तर बबल आर्ट असं म्हणताना आपण कुठेतरी ते फुगे असा विचार करतो, पण ते फुगे नुसते न दाखवता त्यात बऱ्याच ट्रिक्स केल्या जातात. हो. तर काय काय ट्रिक्स याच्यामध्ये आपल्याला बघता येतात किंवा याच्याबद्दल काय सांगाल? फक्त साबणाने फुगे उडवायचे, ऍक्च्युली कन्सेप्ट एवढीच आहे. तर ते किती 5 मिनिटाचं काम. 5 मिनिटाचा कार्यक्रम 1 तासावरती न्यायला मग त्याच्यामध्ये बबल्सची किती व्हरायटी आणायला लागेल याचा पहिला विचार केला गेला. मग त्याच्यासाठी मी एक स्मोक मशीन विकत घेतलं. मग स्मोक मशीनला नळी जोडून ती साबणाच्या याच्यामध्ये बुडवून मग त्याचे परत एक मोठे मोठे स्मोक बबल्स काढले. युट्यूब वरती बराच रिसर्च केला आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स बघायला मिळाल्या. बरं त्या ट्रिक्स ते करतात इझिली, आपल्याला ते कसं जमेल याचं मग मी शोध मोहीम सुरू केली आणि बरीच मेहनत घेतली त्याच्यावरती, बरेच कष्ट घेतले. मग अगदी 5 ते 10 फुटाचा मोठा बबल असू दे किंवा रिंग काढायचा असू दे, एकाच बबल मधनं अनेक बबल निर्माण करायचा, असा 5 मिनिटापासून ते 1 तासाचा प्रवास. याच्यासाठी किती मेहनत आहे हे आज खरंच म्हणजे सांगता येणार नाही, एवढे कष्ट आहेत यामागे. नक्कीच. मला वाटतं आता तुमचं आम्ही वेशभूषा बघतो इथे की एक वेगळी अशी वेशभूषा आहे आणि मला वाटतं या सगळ्या कला प्रकारांसाठी
सगळ्याच बारकाईने गोष्टी बघायला लागतात. म्हणजे पपेट शो असेल किंवा आता तुम्ही म्हणालात तसं बबल आर्ट असेल किंवा स्टँडअप कॉमेडी असेल, या प्रत्येक गोष्टीसाठी एक ठराविक वेशभूषा आणि केशभूषेची गरज असते. तर साधारण याच्याबद्दल आम्हाला काय सांगाल? कारण हे जी वेशभूषा आहे ती जराशी हटके आणि वेगळी आहे, की मुळात ते बघूनच आधी आपलं लक्ष पटकन तिथे केंद्रित होतं. काय सांगाल याच्याविषयी? मुळात कसं आहे की स्टेजवर एंट्री घेतल्या घेतल्या टाळ्या आल्या पाहिजेत हे मी प्रशांत दामले यांच्याकडनं शिकले. वा. की एंट्रीलाच टाळ्या, कलाकार आहे वगैरे वेगळं सांगायची गरज नाही, ते त्यांच्या ओळखीतनं टाळ्या मिळवतात. तसं स्टेजवर मी एंट्री केल्या केल्या अरे बस आज यांना बोलून आपले पैसे वसूल झाले असं प्रत्येक जे बर्थडे ऑर्गनाईज करतात त्या आई वडिलांच्या डोळ्यात मला दिसतं. तर याच्यासाठी तुमची वेशभूषेपासून तुम्ही पायामध्ये काय घालता, कारण की स्लिपरी एरिया होतो तो सगळा, तर त्याच्यामधनं घसरायची शक्यता असते. तर शूज पण तसे काही काही वेळेला चामड्याचे वापरायला लागतात, लेदरचे. त्याचबरोबर गेटअप हा तुमचा महत्वाचा आहे. मुलं ही ऑलरेडी इतकी एक्साइटेड असतात हा शो बघताना, आणि मग मी एंट्री केल्या केल्या अरे मॅजिक शो बघायला मिळणार का, किंवा काहीतरी इतरांपेक्षा हटके दिसणारा तुमचा लुक हवा. अच्छा आज हे शो सादर करणार आहेत का, असा प्रश्न जिथं विचारला जातो ना तिथं म्हणजे काही उपयोग नाही. अरे कलाकार आले बरं का, या गोष्टीत फार फरक आहे. म्हणजे मी आता माझं एक कपाट ऑलमोस्ट सगळ्या ब्लेझरनी भरलेलं आहे. जवळपास मी 10 ते 12 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्लेझर करून ठेवलेले आहेत. मग त्याच्यासाठी या आकर्षक हॅट्स असतील, हातामध्ये ग्लोव्ज असतात. त्याच्यानंतर ऍक्च्युअल बबल शो सुरू करताना लक्षात आलं की लिक्विड आपण असं घेतल्यावरती इथनं ओघळ येत आहेत, मग त्याच्यासाठी म्हणून इथं एक वेगळे रबर लावावे लागतात. तर ह्याच्यातलं कॉस्ट्युम सुद्धा तितकाच महत्वाचा आहे असं मी म्हणेन. नक्कीच. मला वाटतं याविषयी अजून मला जाणून घ्यायचंय, पण आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया आणि मग पुढच्या आपल्या चर्चेकडे वळूया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतात. हॅलो. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की लहान मुलं आणि पालक या पपेट शो बघायला आले तर खूप मजा येईल आणि मोठ्यांनी पण त्याचा आनंद घ्यावा, कारण ही जी कला आहे ना ती खूप वेगळी आहे असं मला वाटतं. तर आपण त्यातून काय मार्गदर्शन करू शकाल? नक्कीच. त्यांचा प्रश्न होता की बबल आर्ट असेल किंवा पपेट शो सारखी कला असेल, तुम्ही पपेट शो आर्टिस्टही आहात, तर लहान मुलंच फक्त हे याची मजा घेतात असं बरेचदा दिसतं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की मोठ्यांनी सुद्धा जर याची मजा घेता आली तर त्यांना खूप फायदा होऊ शकतो. आणि यालाच जोडून मी एक प्रश्न विचारते की आपण नुसतं मनोरंजनाचं काम याच्यातून करत नाही आहात. खरं तर त्या बाहुल्यांच्या द्वारे खेड्यापाड्यातल्या किंवा आदिवासी पाड्यातल्या मुलांना शिक्षणाच्या साठी जोडण्याची प्रेरणाही तुम्ही देताय. तर मला वाटतं आता मंगलताईने जो प्रश्न विचारलाय त्याच्या अनुषंगाने हे आपण काय उत्तर द्याल की लहान मुलाबरोबर मोठ्यांनी हा एन्जॉय कसा करावा, आणि दुसरं तुम्ही हे काम सामाजिक प्रबोधन या विचारातून देखील कसं करताय, काय सांगाल? नक्कीच. मुळात मी अमेरिकेला जेव्हा गेले होते तेव्हा तिथं असं बघितलं की तिथे पपेट शो हे लहान मुलांपेक्षा मोठे जास्ती लोक एन्जॉय करतात. म्हणजे कॉमेडी नाईट्स चालतात तिकडे. तर तिथून मी हे बघून आल्यावरती पुण्यात आल्यावरती मी मोठ्या लोकांच्या स्टँडअप कॉमेडीमध्ये ऑलरेडी बाहुलीचा वापर करते. मोठ्यांसाठी माझा बोलक्या बाहुल्यांचा वेगळा कार्यक्रम असतो. आणि त्याचबरोबर बबल शो करताना असं मला लक्षात आलं की लहान मुलांबरोबर मोठेही तेवढ्याच यांनी एन्जॉय करतात. म्हणजे पपेट शो मध्ये कसं हँड पपेट, ग्लो पपेट, स्टोरी टेलिंग किंवा गाणी असतात, त्याच्यात मे बी मोठे रमणार नाहीत, पण बबल शो बघताना मोठे सुद्धा अगदी लहान होऊन जातात, हा माझा अनुभव आहे. आणि दुसरं तुम्ही म्हणालात तसं मी ऑलरेडी माझं सामाजिक कार्य चालू आहे की मी खेडोपाड्यामध्ये जाऊन, वाड्यां वस्त्यांमध्ये जाऊन एनजीओच्या मदतीनं आरटीईच्या मुलांसाठी शिक्षणासाठी बाहुल्यांद्वारे जनजागृती करते. त्याचबरोबर त्यांना अट्रॅक्ट करायला, बोलवायला, कारण की तशी ती मुलं पटकन येत नाहीत. काहीतरी त्यांना आमिष दाखवलं की ती नक्की येतात. तर तिथे बबल्स काढून दाखवल्यावर त्या मुलांचा तिथे एकदम ग्रुप गोळा होतो की काहीतरी आज बघायला मिळणार आहे. आणि मग ते जमलं की आम्ही त्यांना शिक्षणाचं महत्व सांगतो. आणि मी एक मोठं सामाजिक कार्य करते या विषयावरती. नक्कीच. मला वाटतं तुम्ही म्हणालात की एखादी गोष्ट घडवायची असेल आणि त्याला कलेची जोड दिली की कदाचित लहान मुलांच्या बाबतीत हे बबल्स बघितल्यानंतर ते नक्कीच याच्याकडे आकर्षित होतात आणि मग त्या कलाकाराचं म्हणणं सुद्धा ते ऐकून घेतात आणि त्या गोष्टीसाठी तयार होतात. खूप चांगलं आपण काम करता आहात. बबल आर्ट विषयी माझ्या मनात प्रश्न आहेत आणि ते विचारणारही आहे त्यांना, पण वेळ झाली इथे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय बबल आर्ट विषयी आणि या कलेविषयी माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत बबल आर्टिस्ट चैताली माजगावकर भंडारी. चैताली जी, ब्रेक पूर्वी तुम्ही म्हणालात तसं तुम्ही प्रचंड मेहनतीने खरं तर बबल आर्ट या कलेकडे आलात, कारण थोडीशी तुमची पार्श्वभूमी पपेट शो किंवा याच्यासाठीची होती कौटुंबिक, पण बबल आर्ट हा प्रकारच मुळात भारतात नवीन आहे आणि त्यातही तुमच्याकडे तुम्ही पहिल्या आर्टिस्ट आहात. तर मुळात या कलेची तयारी करताना साधारण कशा कशा पद्धतीने तुम्ही पुढे गेलात आणि असं कधी वाटलं की हा आता मी परिपूर्ण आहे आणि आता मी बबल शो घ्यायला तयार आहे, तर ही तयारी कशी कशी केली गेली? मी म्हणलं ना मगाशीच की मी 15 वर्षापूर्वी जेव्हा तो बबल शो बघितला तेव्हा माझ्या डोक्यामध्ये होतं की हे काहीतरी वेगळं आपल्याला सुरू करायला पाहिजे. आणि नंतर पपेट शो मध्ये मी प्रचंड बिझी झाले. मग मधूनच मला युट्यूबवरती कधी कधी या बबल शोच्या व्हिडिओ दिसायला लागले आणि आपण जे बघतो त्या व्हिडिओ परत परत येतात आणि त्या फेसबुक म्हणा, इन्स्टा म्हणा, ओपन केलं की त्या व्हिडिओ सतत यायच्या. आता हे सुरू तर करायचंय, पण त्याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे हे मात्र मला समजत नव्हतं. मी जवळपास 2 वर्ष, तुम्हाला खोटं वाटेल अक्षरशः 2 वर्ष या विषयावरती रिसर्च करत राहिले की याच्या ऍक्सेसरीज कुठे मिळतात किंवा याचं लिक्विड कसं बनवता येईल किंवा या गोष्टीसाठी मिळणारे प्रॉप्स कुठे मिळतात. आणि जरी गुगल, युट्यूब हे जरी आपल्या मदतीला असलं, मी अगदी फार चायनाच्या वेबसाईट वगैरे ओपन करून तिथे पण सर्च केलं तर 5-5 लाखाला सेट आहेत बबल शो. जर तुम्हाला याच्यावर मी तुम्हाला विचारते, कारण हे मात्र खरं आहे, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात. ती खोज जारी ठेवणं, तो शोध सुरू ठेवणं आवश्यक आहे. आपल्याला एक फोन येतोय म्हणून तुम्हाला फक्त थांबवलं. आपल्याला रवींद्र कुडाळकर प्रश्न विचारतात जळगावहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की एक बबल कलाकार म्हणून काम करताना आणि एक ओळख निर्माण झाली असताना पैसा, प्रसिद्धी आणि कामाचं समाधान याकडे त्या कशा पाहतात. आणि दुसरं असं की या क्षेत्रात काम करताना अनेक मान्यवरांनी त्यांना अभिप्राय दिले असतील, एखादा त्यांना लक्षात असलेला अभिप्राय वाटवून आमच्याशी शेअर करावी ही विनंती. नक्कीच रवींद्रजी, खूप चांगले प्रश्न आपण विचारलेत, ते मी त्यांना विचारणार आहे. फक्त तत्पूर्वी आपली चाललेली जी चर्चा होती ती आपण आधी पूर्ण करूया की 2 वर्षाचं ही सगळी शोध मोहीम फक्त सुरू होती आणि मग कसे कसे शोध लागत गेले? 2 वर्षामध्ये मी जेव्हा खूप साऱ्या वेबसाईट बघितल्या, जगभरातले जे कोणी बबल आर्टिस्ट आहेत ते नक्की काय मटेरियल वापरतात. इन्स्टावर आज इझिली आपण, म्हणजे जग इतकं जवळ आलंय की त्यांच्याशी मेसेजद्वारे मी बोलत होते, पण कुणीही हेल्प केली नाही की नाही आम्ही असं इंडियात मटेरियल नाही पाठवू शकत. किंवा साईटवर चेक केलं तर 5-5 लाखाचे सेट आहेत. 5 लाख एकदम इन्व्हेस्ट करायचं म्हणल्यावर कुणीही विचारच करेल अर्थातच. मग मी पार अगदी पुण्यातल्या जुन्या बाजार पासून ते क्रॉफर्ड मार्केट पर्यंत सगळीकडे चक्कर मारली की अशा प्रकारचं सामान कुठे मिळतं का. तर स्मोक मशीन दिसले मला, रिंग काही कुठे दिसल्या नाही. किंवा तो एका याच्यामध्ये रिंग मध्ये आम्ही अख्ख्या माणसाला उभं करून बबल काढतो, मग ती रिंग कुठे मिळतीये का, तर मला कुठेच काही मिळालं नाही. ऑलमोस्ट मी 6 महिने फिरत होते मार्केटमध्ये याच्यासाठी. मग मी एक 2 गोष्टी अमेझॉन वरनं मागितल्या की रिंग आहे, आपण मागवून तर बघू. आणि रविवार पेठेमध्ये साधारण एक लिक्विडची बाटली मिळते, म्हणजे कुठेही ते कुठल्याही टॉय शॉप मध्ये मिळते. ती घरी आणून त्यातनं काढून बघितला तर अक्षरशः एका सेकंदात तो बबल फुटत होता. म्हटलं नाही, हे लिक्विड वेगळं आहे, याच्यासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. म्हटलं खूप मनापासून शोधत राहिलं आणि कष्ट करत राहिलं. अनेक कलाकारांना मी सांगत राहिले की मला असं शो चालू करायचं, कुणी मदत करेल का. आणि 2 वर्ष हे सगळं सातत्याने करत राहिल्यावरती माझे एक मित्र आहेत दीपक पांडे सर, की जे मोठे व्हेंट्रिलोकिस्ट आहेत, विघ्नेश पांडे यांचे वडील. तर त्यांनी मला त्यांच्या मित्राचा एक पत्ता दिला, जादूगार अनिल, मुंबईचेच आहेत, माझे सर आहेत ते. तर ते बबल शो करतात असं मला कळलं. म्हटलं जाऊन तर बघू, कारण की एक कलाकार पटकन त्याच्यासाठी कॉम्पिटिशन म्हणून दुसरा कलाकार नक्कीच तयार करणार नाहीत. म्हटलं जाऊन बघू तर. आणि मी त्यांच्याशी जाऊन बोलले, या विषयावरती चर्चा केली, मी काय रिसर्च केला ते सांगितलं, खूप साऱ्या गोष्टी मला शोधायच्या ते सांगितलं. आणि दीपक पांडे सरांचं नाव खूप असल्यामुळं त्यांच्या रेकमेंडेशनवर मी तिथे गेल्यामुळं अनिल सरांनी मला लगेच म्हणजे मदत करीन असं सांगितलं. काही गोष्टी मी त्यांच्या मदतीनं बनवल्या, प्रॉपर बनवून घेतल्या, कारण की या मार्केटला कुठेही मिळत नाहीत.
ज्या चायनामध्ये आहेत त्या अक्षरशः लाखोंच्या घरात आहेत. मग आम्ही अक्षरशः रिंग आण, त्याला होल पाडून ती बनव, बापरे. दोऱ्या आण, आणि असं सगळं ते बनवून घेतलं आणि मग हा सगळा सेटअप उभा झाला क्या त्याच्यात. बात आहे. प्रयोग करा असं रॉजर बेकन म्हणून गेला ते तुम्ही केलेत आणि मला वाटतं त्याच्यातून कुठेतरी हे की यश मिळालं. आता रवींद्रजींच्या प्रश्नाकडे मी येते. त्यांचा प्रश्न खूप चांगला होता. त्यांनी असं विचारलं की बबल आर्टिस्ट म्हणून आपलं जे नाव झालंय त्याच्यातून तुम्हाला पैसा, प्रसिद्धी, ओळख हे सगळं स्वतंत्रपणे मिळालंय, मग त्याच्यात कुठे समाधान तुम्ही कसं काय शोधता या कलेतलं? आणि दुसरा प्रश्न त्यांचा होता की या सगळ्या प्रवासातली एखादी अविस्मरणीय आठवण असेल तर ती काय सांगता येईल? येस, नक्कीच. खरं सांगायचं तर कलाकारांनी समाधानी कधीच असता कामा नये कलेच्या बाबतीमध्ये. कारण की 15 वर्षापूर्वी मी जी होते आणि आता 15 वर्षानंतर ह्याच्यात खूपच फरक आहे. सतत शोध मोहीम ही प्रत्येक कलाकाराकडे पाहिजे. मग ती काही कलाकारांच्या बाबतीत भूमिकेची असेल तर माझ्या बाबतीत परफॉर्मिंग आर्टची आहे. मात्र लहान मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू किंवा मोठ्यांच्या पण समाधानाचं जे काही चेहरे असतात, किंवा कोविडच्या काळानंतर माझी बोलकी बाहुली बघून एक आजी त्यांचं दुःख विसरल्या मुलगा गेलेल्याचं, की म्हणले आज मी माझा कोविडमध्ये मुलगा गेला पण तुझा कार्यक्रम बघून मी हसले. मला वाटतं तर हे आत्ताही आम्हाला समाधान स्क्रीनवर महत्त्वाचं एक व्हिडिओ बघायला मिळतोय. ते मला वाटतं स्मोक मशीन आहे का? हो, स्मोक मशीनचा वापर करून त्यातनं त्या Bubbles बबलच्या रिंग काढलेल्या आहेत. बर. आणि अजूनही आठवणीचा प्रसंग सांगायचा झाला तर एक संस्था आहे, मला नाव नाही घेता येणार, स्पेशल मुलांची संस्था आहे. आणि तिथे काही मुलं इतकी आजारी आहेत की ती व्हीलचेअर वरती अक्षरशः झोपून असतात, त्यांना हात पाय सुद्धा हलवता येत नाही. तर अशा स्पेशल मुलांसाठी जेव्हा माझा शो झाला होता तर ते जेव्हा मी बबल काढायला लागले, ती मुलं हालचाल करून काहीतरी त्यांच्या डोळ्यातनं, मे बी त्यांचा हात उठत पण नसेल त्यावेळेला, पण त्यांना तो बबल फोडायचा होता. आणि ते डॉक्टर पण म्हणले की आज हे वर्क होतंय, की मुलांना आनंद मिळतोय त्या गोष्टीचा. आम्ही पण स्क्रीनवर याचा आनंद घेतोय. थँक्यू. आणि ते आज बबल फोडण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे तुमच्या कलेत नक्कीच काहीतरी वेगळी ताकद आहे म्हणायला हरकत नाही. क्या बात आहे. मला वाटतं हे खरंच आहे. म्हणजे ती एक जादू असते की ते असं बघत राहावं असं वाटतं आणि खरंच तो फुगा फोडावा असं वाटतं. आणि हे लहानपणी सगळ्यांनीच केलेलं असतं. त्यामुळे मगाशी त्यांनी प्रश्न विचारला मंगलताईंनी, तसं खरंच हे सगळ्यांसाठी आहे आणि सगळ्यांना मिळणारं हे मनोरंजन आहे. आता माझा पुढचा प्रश्न आहे की साधारण आपल्या शोची काय खासियत आहे असं आपल्याला वाटतं आणि कोणत्या कोणत्या इव्हेंट्समध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी साधारण या शोजना प्रचंड मागणी असते असं आपल्याला वाटतं? शोची खासियत म्हणलं तर अख्खा शोच खास आहे असं मी म्हणेन. कारण की जवळपास जिथे जिथे मी आतापर्यंत शो केले ते सगळेजण म्हणले की आम्ही आज पहिल्यांदा बघतोय हा बबल शो, कारण की इंडियामध्ये हा नवीन आहे. मग अगदी छोट्या छोट्या साबणाच्या फुग्यांपासून स्मोकी बबल्स, जायंट बबल, हे सगळे आले की लहान मुलांबरोबर मोठे लोक सुद्धा टाळ्या वाजवतात. हे मला खरंच म्हणजे विशेष वाटतं. आणि कुठे कुठे चालतो तर कुठे चालत नाही असं विचार अक्षरशः. बर्थडे पार्टीज पासून कॉर्पोरेट शोज म्हणा, महोत्सव म्हणा, अगदी दिवाळीपासून ते आता क्रिसमस पर्यंत माझं शेड्यूल सगळं नेहमी पॅक असतं. वेगळं काहीतरी केलं की नक्कीच लोक तुम्हाला परत परत बोलवतात, एवढंच मी सांगेन. मार्केट खूप मोठं आहे याचं, हे आपल्या कलाकारांना मे बी अजून कळलेलं नाहीये. म्हणजे कारण की बऱ्याच जणांना असं वाटतं की कलाकार म्हणजे फक्त सिरियल आणि पिक्चर मध्ये ऍक्टिंग केली की कलाकार झालो, असं नाही. तर आजकाल आता ही कॉम्पिटिशन अजून खूप वाढलेली आहे. तर हा असा तुम्ही वेगळा पर्याय जर तुम्ही स्वीकारलात तर नक्कीच तुम्हाला एक चांगलं करिअर होऊ शकतं. कारण की मध्यंतरात थोडासा विषय मी बदलतीये, 2-3 वेळा अशा बातम्या आल्या की नैराश्याच्या गर्तेत जाऊन कलाकारांनी आत्महत्या केल्या. तर आत्महत्या हा पर्याय नाही, खूप काय काय करायला आहे असं. मी जस्ट बबल शो हे शोधलं, पण कलाकारांना मी स्पेशली सांगू शकते की तुम्हीही शोधलं तर आजूबाजूला खूप काय काय नवीन करू शकतात. लोक पैसे पण द्यायला तयार आहेत त्या गोष्टीचे, वाटेल ती किंमत लिटरली लोक देतात. पण त्या बदल्यात तुम्ही तेवढा भव्य दिव्य शो देण्याची तयारी दाखवली पाहिजे. बरं, आता तुम्ही म्हणालात तसं हे अगदी खरं आहे की लोक तयार असतात, पण आपण तेवढी तयारी दाखवणं किंवा तेवढाच भव्य दिव्य शो करणं गरजेचं आहे. तर मला वाटतं हे फुगे काढताना फक्त फुगे नाही, म्हणजे याच्यात कुठेतरी साऊंडचा भाग आहे, तुमच्या ऍक्टिंगचा पार्ट आहे. तर मला वाटतं अष्टपैलू असं थोडंसं राहायला लागतं आणि विविध कला अंगी असायला लागतात. तर काय वाटतं याच्याविषयी?
सुरुवातीला मी जेव्हा हा शो चालू केला तेव्हा त्याचं ड्युरेशन फक्त 10 मिनिटाचं होतं. अच्छा. कारण की 10 मिनिटाच्या वर समजतच नव्हतं की आता काय काय करू? करायचं, अजून वेगळं काय करता येईल, आता कुठली ऍक्सेसरी आणता येईल. तर ते 10 मिनिटाचा 1 तास करणं हा मोठा टास्क होता आणि त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या तारा आणून त्याच्या अजून काही वेगळ्या रिंग्स बनवता येतील का किंवा अजून वेगळं काही करता येईल का. तर सतत शोधत राहिल्यामुळं म्हणजे सुरुवातीला जी मी एक बॅग घेऊन जायचे, आज माझी अर्धी गाडी ही बबल शोच्या सामानाने भरली आहे. मग त्या बबल शो वरती लाईट इफेक्ट टाकला तर हेच बबल वेगळ्या रंगात दिसत आहेत. मग मी LED लाईट त्या बबल शोच्या पुढे लावायला सुरुवात केली. मग त्यातनं एक रंगीत बबल्स दिसायला लागले. किंवा एक आम्ही स्टँड तयार करून घेतला, त्याच्यावरती एक प्लेट ठेवली, त्याच्या खालनं एक LED लाईट सोडला आणि मग त्याच्यात वेगळा प्रकार दिसायला लागला. आता एकच बबल असा हातामध्ये काढला आणि तो फुटला, दॅट्स इट. पण जर त्याला संगीताची साथ मिळाली तर म्युझिकच्या तालावरती तोच बबल हातात ठेवून आपल्याला 5 मिनिटं खेळवता येते, हे लक्षात आलं. आणि अर्थातच कार्यक्रम करत राहिल्यावरती प्रॅक्टिसमध्येच या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. म्युझिक, लाईट, कॉस्ट्युम या सगळ्याचं म्हणजे श्रवणीय, प्रेक्षणीय आणि भव्य दिव्य असा हा शो झाला पाहिजे. आणि मग लोकांना पैसे द्यायलाही त्याबद्दल खरंच काही वाटत नाही. म्हणजे मला वाटतं निखळ मनोरंजन जिथे होतंय आणि काही वेगळं बघायला मिळतंय तिथे प्रेक्षक सुद्धा त्याचा तितकाच आदर करतात आणि आपल्याला योग्य मानधन देतात. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला अजिंक्य गोळे बदलापूरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. असं विचारायचं होतं की हल्लीच्या वाढत्या ऑनलाईन गेमिंगमुळे लहान मुलांमध्ये कल जो वाढायला पाहिजे बबल आर्ट बघण्यासाठी, यासाठी काय करता येईल आपल्याला, याविषयी काय सांगा? नक्कीच. त्यांचा प्रश्न खूप चांगला आहे की सध्या त्यांचं म्हणणं आहे आणि ते अगदी खरं आहे की या सगळ्या ऑनलाईन विश्वामध्ये मुलं सुद्धा हल्ली मोबाईल गेमिंगच्या खूप आहारी चाललेली दिसतात. मग आता तुम्ही करताय तसं की ही एक वेगळी आर्ट आहे किंवा पपेट शो सारख्या गोष्टी आहेत की साधारण उन्हाळी सुट्टीत जर आपण या मुलांना शिकवल्या तर नक्कीच हे मोबाईल गेमिंग पासून बाजूला होतील आणि एखाद्या चांगल्या याच्यातूनच एखादा चांगला कलाकार उभा राहू शकेल. काय वाटतं आपल्याला? आणि आपण अशा म्हणजे आता बबल आर्टचं सोडून विचारते, पण असे पपेट शोची वर्कशॉप्स किंवा कार्यशाळा आपण घेता का? काय सांगाल? हो, मी मुलांसाठी कार्यशाळा असतात माझ्या. पण पालकांना एवढंच सांगेन, म्हणजे माझी आता टीनेज मुलं आहेत की मोबाईल हा तर घरोघरी असणारा प्रॉब्लेम आहे. सुरुवातीपासूनच मुलांच्या मोबाईलवरती खरं तर कंट्रोल पाहिजे. म्हणजे गरज असेल तर, म्हणजे माझी मुलं जेव्हा सायकलवरती शाळेत जायला लागली आणि कॉन्टॅक्टसाठी म्हणून मी मोबाईल दिला, पण आजकाल मुलांना पहिली दुसरीतच मोबाईल दिला जातो, ही फार चिंताजनक गोष्ट आहे. आणि दुसरं कुठेतरी वाटणं हे महत्वाचं आहे. लहानपणापासून मी त्या कलेच्या वातावरणात राहिले आणि मला आत्म वाटत होतं की मला हे करायचंय, म्हणून कदाचित हे कुठेतरी घडलं. म्हणजे आता माझी मुलगी माझ्याबरोबर तिनं जवळपास 85 पपेट शो केले, बोलत्या बाहुल्यांचे कार्यक्रम. पण ती टीनेज मध्ये आल्यावरती तिची आवड बदलली. मग मात्र मी तिला फोर्स कधीच केला नाही आणि ती म्हणली की नाही, मला काहीतरी वेगळं करायचं मम्मा, माझं चाललेलं आहे. पण स्टेज डेअरिंग मात्र ती नक्की शिकली यातनं. तर प्रत्येक पालकांना वाटतं की म्हणजे माझ्या मुलीकडे बघून तर त्यावेळेला सगळेजण म्हणायचे माझ्या मुलाला शिकवा, पण बळजबरी करून कुठलीच कला कधीही शिकवता येत नाही. हा, आता तुम्ही मोबाईल मधनं बाहेर काढायला मुलांना काहीतरी वेगळ्या कलेची ओळख करून द्यायची तर नक्कीच द्या. कारण की 10 वेगळे कला प्रकार तुम्ही त्यांना दाखवलेत तर कदाचित त्याला कुणाला तरी तबला वाजवायला आवडेल, कुणाला तरी अजून वेगळं काही चित्रकलेत आवड असेल. पण या 10 वेगळ्या गोष्टी नक्कीच मोबाईलला पर्याय म्हणून तुम्हाला मुलांना इंट्रोड्यूस करता येईल. पण शेवटी जे प्रत्येकाच्या आतली आवड असते ना, ती महत्वाची असते. याला आपण काही करू शकत नाही. म्हणजे त्या मुलाला स्वतःहून वाटलं ना तर नक्की तो मनापासून हे सगळं शिकेल आणि मनापासून करेल. नक्कीच. आपण बबल आर्ट विषयी अधिक जाणून घेतोय, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. बबल्स मधून उलगडणारी कलेची दुनिया, ओळख बबल आर्टची, हा सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे आणि मार्गदर्शन करतायत पहिल्या बबल आर्टिस्ट चैताली माझगावकर भंडारी. मॅडम, आता माझ्या मनातला प्रश्न हा आहे की हा शो करत असताना खरं तर मुलं खूप एक्साइटेड असतात, खूप उत्साही असतात.
आणि त्यांना कुठेतरी त्या फुग्यांच्या जवळ यायची खूप इच्छा असते. तर बबल आर्टिस्ट म्हणून शो सादर करत असताना काही बबलची सेफ्टी म्हणजे लिक्विड सेफ्टी पाळणं गरजेचं आहे किंवा मुलांच्या बाबतीत काही प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायला लागतात का? भरपूर प्रिकॉशन ऍक्च्युली खरं तर घ्यायला लागतात, कारण की प्रत्येक मुलाला तो बबल फोडण्यामध्ये प्रचंड मजा वाटते आणि बबल फोडायसाठीच ते तिथे आलेले असतात. पहिल्या 1-2 प्रयोगात मला लक्षात आलं नाही की जेव्हा मी लिक्विड हवेमध्ये उडवतीये तेव्हा ते खूप सारं जमिनीवर पण पडतंय. जिथे माझेच पाय घसरत होते तिथं मुलं पण घसरण्याची शक्यता होती. अशा वेळेला मी पटकन एक प्लास्टिकचं कागद आणला, त्याच्यावरती एक कापडी मॅट टाकलं की जे पटकन सोक करेल ते लिक्विड. आणि प्रत्येक मुलांना कितीही आपण सांगितलं की पुढे नका येऊ, आम्हाला डिस्टर्ब होईल, फोडायचे नाहीयेत बबल, पण प्रत्येकांना ते बबल फोडायचेच असतात. मग अशा वेळेला आम्ही एक सुरुवातीला अनाउन्समेंट करणं चालू केलं की सगळ्यात शेवटी आपण एक बबल शॉवर ठेवणार आहे. आणि एक आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्याच्याप्रमाणे एक मोठा बबल्स म्हणजे हायटेड स्टेज जेव्हा असतं आणि तिथे आम्ही असं बबल काढलं की खाली म्हणजे अक्षरशः मुलांचे गोंधळ, डान्स, मजा, जल्लोष सगळं काही सुरू होतं. साईडला मी असं मशीन लावून ठेवते आणि त्याच्या जोडीला या मोठ्या स्टिकनी बबल्स काढायला सुरुवात करते. पण हे मुलांच्या डोळ्यात जायचे चान्सेस असतात, त्यामुळे आम्ही त्याच्या आधी भरपूर टेस्ट घेतल्या की कदाचित डोळ्यात गेलं तर काही होऊ शकतं का, किंवा कार्यक्रम करता करता काही वेळेला मला स्वतःला घाम आला तर ग्लोव्ज असतात, काही वेळेला इथं असा हात लागला जातो. माझ्याही डोळ्यात ते अनेकदा गेलं पण हार्मफुल नाही. ह्या सगळ्या आम्ही आधी टेस्ट केलेल्या आहेत. नक्कीच. आता या लिक्विडचं बाजूला ठेवू आपण, पण एकंदरच बबल शो सादर करताना आपल्याला काही अडचणी आल्या का? आणि कारण कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर म्हणजे ती प्रकाश योजना नीट होतीये की नाही, मग साऊंड नीट होतंय की नाही, मग आपले सहकारी आलेत की नाही वेळेत, किंवा वेळेत सुरू करायचं आहे, वेळेत संपवायचं आहे, असंख्य गोष्टींची यादी असते. कार्यक्रम म्हणजे फक्त कार्यक्रम नसतो, ती आधीची तयारी किंवा नंतर आवराआवरी. तर हे सगळं करताना काही प्रॉब्लेम्स आले कधी आणि मग ते कसे काय हँडल केले? भरपूर प्रॉब्लेम आले खरं तर म्हणेन मी, कारण काही फॉरेनचं जे लिक्विड आहे ते आणि आपल्या इथलं लिक्विड याच्यामध्ये क्वालिटीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि तिकडे धूळ हा प्रकार फॉरेन मध्ये नाहीच आहे. आपल्या इथे वातावरणात सगळीकडे धूळ आहे आणि ही धूळ डोळ्यांना दिसत नाही, पण बबल काढला की ते धुळीचे बारीक बारीक कण त्या बबलला धडकतात आणि लिटरली 2 ते 3 सेकंदात तो बबल फुटून जातो. तर ते बबल टिकवणं हा एक मोठा टास्क होता सुरुवातीला. आणि कार्यक्रम करताना 1-2 गोष्टींच्या अडचणी लक्षात यायला लागल्या. आम्हाला बरेचदा एक्सटेन्शन बोर्ड लागतो, तर एक्सटेन्शन बोर्डला आम्ही स्मोकचं मशीन जोडतो किंवा लाईटचं मशीन, असे 2-3 वायरी जोडलेल्या असतात. लिक्विड आम्ही उडवतो तेव्हा ते बबल लांब जाऊन फुटून त्या एक्सटेन्शन बोर्डवर पडायचे, हे सुरुवातीला लक्षात आलं नाही. आणि एकदा कार्यक्रम करताना त्या वायरचा टच झाला माझ्या मोठा एक गमेलं स्टीलचं असतं तिथे, त्याच्यामध्ये लिक्विड असते ते, त्याला ती टच होऊन वायर तिथनं पास झाली. आणि जेव्हा मी लिक्विड मध्ये हात घालायचा तेव्हा मला करंट बसत होता. तर खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की अरे आता हे सगळीकडे आता आपण प्लास्टिक घातलं पाहिजे किंवा हाताला ग्लोव्स पाहिजे, कारण की हात पूर्ण माझे 2-3 महिन्यात हार्ड व्हायला लागले. तर वायरींवरती झाकायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट ही प्लास्टिकनी झाकून घेतली पाहिजे किंवा कापड टाकलं पाहिजे. अशा बारीक सारीक खूप साऱ्या अडचणी आहेत या शो मध्ये. आणि टेम्परेचर हे फार महत्वाचं आहे. बरं, आपण टेम्परेचर विषयी बोलूया, पण एक फोन घेऊन मग पुढे जाऊया. दीपक जपे आपल्याला पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. बोला. चैतन्य मॅडम बोलतात का? हो, बोला ना, प्रश्न विचारा. मी दीपक जपे बोलतोय पुण्याहून. बोला. तर माझी मुलं नेहमी तुमचा कार्यक्रम बघत असतात. तर तुमचं जे प्रेझेंटेशन करायची जी स्टाईल आहे ती त्यांना इतकी आवडते, असं वाटतं कोणीतरी परदेशातल्या बाई आमच्याकडे काम करतात का काय, इतकं सुरेख तुमचं सादरीकरण असतं. खूप खूप आवडतं आमच्या सगळ्या मुलांना. नक्कीच. तर आमच्या मुलांना तुमच्याकडे शिकायला पाठवायची खूप इच्छा आहे, पाठवू का? नक्कीच, मी त्यांना प्रश्न विचारते. खूप धन्यवाद. दीपकजींनी खूप कौतुक केलंय तुमचं, कारण त्यांच्या मुलांनी तुमचे शोज बघितलेले आहेत पुण्यात आणि त्यांचं म्हणणं आहे की तुमची सादरीकरणाची पद्धत खूप चांगली आहे आणि ती त्यांना खूप आवडते आणि आमच्या मुलांना शिकायची इच्छा आहे. तर या संदर्भात काय सांगाल? बबल शो शिकायला फ्रँकली स्पीकिंग मेहनत फार महत्वाची आहे. आणि म्हणजे आता बाहुली शिकायची झाली तर रेडीमेड बाहुली मार्केटला अवेलेबल आहे की जी पैसे देऊन आपण विकत घेऊन शिकू शकतो.
बबल शोचं मटेरियलच फ्रँकली स्पीकिंग कुठे अवेलेबल नाहीये, ते बनवण्यापासून सुरुवात आहे आणि हे सगळं मी बनवत गेले, त्यामुळे त्या कष्टांची आज मला कदर आहे. तर फ्रँकली स्पीकिंग ज्यांना कार्यक्रम करायचा ना त्यांनी सुरुवातीपासून हे सगळे कष्ट घेतले ना तर तो कार्यक्रम रंगेल, कारण की याचं कुठेच क्लासेस नाही. ते बरं, आणि सगळं मला आमचं आम्ही याच develop केलं अनुषंगाने विचारायचं की ही कला शिकताना म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की पपेटसाठी कशी आपण ती बाहुली आणली आणि हे केलं, पण ह्या गोष्टीसाठी मटेरियल अवेलेबल नाहीये, तुम्हाला शोधायचंय, तयार करायचंय, म्हणजे कुठेतरी थोडंसं मोठं असणं, म्हणजे वय सुद्धा त्या मुला मुलीचं मोठं असणं ते शिकायला हे आवश्यक आहे का? हो, आवश्यक आहे नक्कीच. कारण काही त्या सेफ्टी ज्या आहेत ह्या लहान मुलांना त्याची समजच नाहीये. म्हणजे एखाद्या 10 वर्षाच्या आतला मुलगा हे नाही करू शकणार. मे बी तो पपेट शो करू शकेल, पण बबल शो मात्र नाही जमणार त्याला. कारण काही त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या अगदी छोट्या लेवलला धोकादायक आहेत, कदाचित लहान मुलांसाठी असेल ते. म्हणजे मला वाटतं दीपकजींना थोडंसं थांबायला लागेल, मुलं मोठी झाल्यानंतर ते स्वतःहून कदाचित या क्षेत्राकडे वळू शकतील. मगाशी तुम्ही टेम्परेचर विषयी म्हणत होतात की साधारण शो सादर करताना थोडंसं तापमान किंवा हे काही नियंत्रण लागतं का? भरपूर नियंत्रण लागतं खरं तर, कारण की वारं या शोला अजिबात चालत नाही. कारण की जेव्हा आपण ती स्टिक त्या घमेल्यामध्ये बुडवून वर काढतो आणि जर वाऱ्याचा झोत जोरात आला तर लगेच बबल फुटून जातो. अशा वेळेला वारं मॅनेज करून किंवा एसीचा झोन कुठे आहे, मग एसी त्यावेळेला बंद करा, पंखे त्या हॉलमधले बंद करा, असं सगळं बघायला लागतं. पण काही काही वेळेला मोठी कार्निवल्स असतात की जिथे तुम्हाला फक्त मोठ्या ग्राउंड मध्ये किंवा लॉन मध्ये हा कार्यक्रम सादर करायचा आहे, तिथं तर भरपूर वारच असतं. अशा वेळेला काय करता येईल, आलेला कार्यक्रम सोडायचं नाही हे पक्क्या बिझनेसमन कम आर्टिस्टचं लक्षण आहे. तर त्यासाठी मी मशीन आणली, मोठ्या स्टिक आणल्या की नुसती स्टिक वर उचलली तरी वाऱ्याच्या झोताने आपोआप मोठे मोठे बबल निघतील. अशा प्रकारचं काय मोठ्या लॉन मधले कार्यक्रम वेगळे असतात, छोट्या हॉलमध्ये कार्यक्रम वेगळे होतात. नक्कीच. मला वाटतं एक करिअर म्हणून बघताना या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कदाचित नवीन शो मधूनच समजल्या असतील. तर याच्याविषयी अधिक विचारायचं आहे, पण वेळ झाली एका विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. बबल्स मधून उलगडणारी कलेची दुनिया हा सखी सह्याद्रीचा विषय आज आपण बोलतोय आणि आपल्याशी बोलतायत चैताली माझगावकर भंडारी, पहिल्या बबल आर्टिस्ट. आता या बबल आर्ट विषयी खरं तर इतकं आहे ते जाणून घेणंही महत्वाचं आहे, पण मला उत्सुकता आहे की बबल आर्टचं प्रात्यक्षिक नेमकं कसं होतं. तर चैतालीजी, आता मी आपल्याला विनंती करणार आहे की थोडंसं आम्हाला एक झलक, कारण तुम्ही म्हणाल तसं हा भव्य दिव्य शो आहे आणि याच्यात साऊंड सिस्टीम असेल, प्रकाश योजना असेल, असंख्य गोष्टी आहेत, तुमचे सहकारी तिथे असतात, पण आम्हाला एक झलक जर बघायची असेल तर ती आपण दाखवावी ही आपल्याला विनंती. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे माझी 7 सीटर अर्धी गाडी भरून या शोचं सामान आहे. पैकी मी आज 5% सामान इथे आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय. स्टुडिओमध्ये पण एसी चालू आहे. हे जे सामान आहे याच्यात ही छोटी परत आता इथं वापरलेली आहे आणि हे सगळं सामानना पूर्ण ओलं लागतं, कारण की कोरड्या ह्याला जर लिक्विड तुमचं लागलं की लगेच बबल फुटून जातो. त्यामुळं हे सगळं आधी ओलं करून घ्यायला लागतं. हात पण कंपल्सरी ओले लागतात. मी आज ग्लोव्ज वापरत नाहीये इथे, जस्ट छोटे मोठे फुगे काढण्याचा मी प्रयत्न करते. आता हा नुसता आपण बबल बघतोय आपण, तर याच्या जोडीला लाईट म्युझिक आले की त्याला असं खेळवता येतं. मग मुलांना टाळ्या वाजवा, मग असं त्याच्याशी खेळ करता येतात. मग असा हातात पकडू असं करून तो मुलांकडे टाकला की मुलं एकदम खुश होतात. अरे वा. मला वाटतं एका वेळेला येणारे ते फुगे बघूनच खूप छान वाटतं. याला जेव्हा म्युझिकची साथ आणि मुलांचा जल्लोष असतो तेव्हा तर म्हणजे काही विचारूच नका, मुलं एकदम खुश होतात. हे अगदी छोटासा डेमो देते मी हे. राईट. आणि उभं राहून हा खरं तर थोडाफार डान्स करत करत अशा प्रकारचा शो असतो. पण नाही, केवळ तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलात आणि एक झलक दाखवता. अगदी मी 5% सामान खरं तर आणलं इथे म्हणायला हरकत नाही. असं मोठ्या लेवलचे जायंट रेनबो, एक अख्खी कमान त्याची अशी निघू शकते. मला वाटतं आणि अख्खा माणूस त्याच्यात जाऊ शकेल एवढा मोठा आहे. एवढी मोठी पण रिंग माझ्याकडे आहे. ही जी आहे ही आता अक्षरशः 10 इंची रिंग आहे. अशी माझ्याकडे 50 इंची रिंग आहे अक्षरशः.
या Okay. सगळ्या गोष्टी आम्ही आणि ही बनवून सगळी घेतलेल्या आहेत. उपकरणं शोधून तुम्ही याच्यावर काम केलंय. वाव, शोधून बनवून घेतलेली आहेत. क्या बात आहे. हे असे बघा एवढे मोठे, आणि याला जर हो. लाईट इफेक्ट मिळाला तर ते लाल, हिरवे, पिवळे असे मोठे मोठे मस्त. दिसतात, असे मस्तपैकी बलून्स. अच्छा, आता ही पण आणखीन पण उपकरणं इथे दिसत आहेत त्याच्या जोडीला. असा हा बबल आता पकडला की त्याला लगेच असं पकडता आलं पाहिजे, मग पकडून फुंकर मारायची. अच्छा, मग त्याच्यात तो वेगवेगळे बबल्स तयार होतात. क्या बात आहे. वाव. असे भरपूर ट्रिक्स आहेत छोट्या छोट्या. हा. आणि या आता ही ट्रिक होती ही 10 सेकंदाची, पण तो बबल पकडून त्याच्यात फुंकर मारणं हे, आणि सगळे लोक आपल्याला बघत असताना ते सगळं जमणं, मॅनेज याला करणं. किती प्रॅक्टिस असेल. नक्कीच, हे फक्त अर्थात. प्रत्येक कलाकारांनी विचार करा की अक्षरशः 100 वेळेला मी हे फुगे काढले, अक्षरशः 200 वेळा त्याच्यात फुंकर मारून काय होतंय, बरेचदा असा बबल उडवला की तो कुठेतरी निघून जायचा, मग तो पकडेपर्यंत मला अरे अरे कुठे गेला असं व्हायचं. बरोबर. म्युझिक चालू करून त्याच्या तालावरती तो पटकन पकडणं, त्याच्यामधनं अजून फुंकर मारून काढणं, असे हा. खूप सारे प्रकार आहेत. बरं, याच्यात अजून आम्हाला एक इन्स्ट्रुमेंट इथे दिसतंय, काही वेगळं उपकरण Yes. दिसतंय. हीच ती मी मगाशी म्हणत होते अच्छा. स्टिक, जी ज्या ऑनलाईन मिळतात. पण आता ह्या ऑनलाईन स्टिकचा प्रॉब्लेम असा असतो की या लगेच तिरक्या होतात, याच्या प्लास्टिकची क्वालिटी चांगली नाही. आणि ही स्टिक कितीची असेल, 900 रुपयाची आहे, बापरे. काहीही नाही त्याच्यामध्ये. आणि ही आम्ही बनवलेली स्टिक, ही जास्त अच्छा. दणकट झाली म्हणजे रादर त्याच्यापेक्षा. हा असा पटकन याच्यामध्ये बबल कॅच करायचा, याने असा त्याच्यात सोडायचा अजून बबल. ओके. आणि याच्या खाली अजून एक बबल त्याला जोडता येतो. अच्छा, वाव. अशा भरपूर साऱ्या ट्रिक्स आहेत, आणि हे असं त्यातनं भरपूर बबल्स पण पडू शकतात. एका वेळेला बरेचसे बबल निघू अच्छा, आणि शकतात. ती रिंग तुम्ही स्वतः तयार केलेली आहे. ही विकत घेतलेली आणि आहे, दुसरी आणि ही आम्ही केलेली स्वतः आहे. तयार केलेली आहे. म्हणजे इथे कुठेतरी तुमचं एक कल्पकता इथे येते. हा, म्हणजे तो क्या बात. रिसर्च करून मग असं हे मोठे बबल काढून त्याच्यामधनं बबल्समधनं बबल्स तयार करणं, ह्या 2-3 मी अगदी इथे आणलेल्या ह्याच्यातल्या tricks नक्कीच नाही. सांगतेय. नाही, मला वाटतं हे बघत असताना तुम्हाला लक्षात आलं असेल की याच्यासाठीचा सराव, की याच्यासाठीची मेहनत, ही सगळी उपकरणं तयार करणं नक्की आपल्याला कुठे किती काय वेळात दाखवता येईल, मुलं कशाकडे पटकन आकर्षित होतील, ह्या सगळ्याचा बारीक सारीक विचार त्यांनी करून हा 1 तासाचा साधारण कालावधी आपल्याला करता येईल, असा शो करता येईल, हे त्यांनी तयार केलेलं आहे. आणि आता अर्थातच मी पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे, कारण हे प्रात्यक्षिक बघतच राहावं असं आहे, आणि त्यात तासभरही चालू शकतं मला वाटतं. कारण कसं होतं की या सगळ्या गोष्टींची आपल्याला खूप उत्सुकता असते, आपल्यालाही वाटत असतं की हे फुगे काढावेत, तयार करावेत. पण त्या म्हणाल्या तसं की ही उपकरणं तयार करणं किंवा विकत घेताना सुद्धा एक गोष्ट त्यांच्या बोलण्यातून आपल्याला समोर आली, आणि ती होती की खूप मोठ्या प्रमाणावरती ही सगळी उपकरणं आपल्याला विकत घेताना एक भांडवल गुंतवणूक करायला लागते. तर मला वाटतं या सगळ्या शोमध्ये भांडवल गुंतवणूक किती महत्त्वाची आहे याच्याही मी कडे येणार आहे, कारण बरेच वेळेला कलाकार त्याच्यासाठी पण थोडासा मागे येतो. तर काय सांगाल की कॉन्फिडन्स होता का की हे सगळं आपण आता इन्व्हेस्ट करतोय, याच्यात पैसे गुंतवतोय, काय वाटत होतं तेव्हा? बऱ्याच कलाकारांना असा गैरसमज आहे रादर अजूनही की माझं बोलणं हेच माझं भांडवल आहे, किंवा मला फक्त बंद पाकिट घ्यायची सवय आहे, मी नाही बाबा त्याच्यासाठी पैसे घालवणार, पैसे घालवून कधी पैसे मिळवतात का, असे काही गैरसमज आहेत त्यांच्यात. पण जर समोरच्या पार्टीनं आपल्याला, जर आपण त्यांच्याकडनं 15,000 20,000 एवढ्या मोठ्या लेवलवरती जर मानधन घेणार आहोत, तर बदल्यात त्यांना आपणही आपल्याकडनं काहीतरी भव्य दिव्य दिले गेले पाहिजे. त्यासाठी हा सगळा पसारा उभा करायला पाहिजे की अरे हा, आज काहीतरी मी इथं वेगळं पाहिलं. मग अगदी तुमच्या कॉस्ट्युम पासून, रेकॉर्डेड अनाउन्समेंट पासून, वेगळे वेगळे इंग्लिश ट्रॅक असेल किंवा लाईटचा इफेक्ट असेल, त्यांनी हा सगळा प्रयोग उचलून धरलेला आहे. जेवढं तुम्ही पेरता तेवढंच ते वसूल पण होतं. मग याच्यात अपडेशन हे आवश्यक आहे का, काय वाटतं? हो, म्हणजे आता मी 2 वर्षापूर्वी कार्यक्रम चालू केला तेव्हा 10-15 मिनिटाचाच होत होता, आणि मी तसं समोरच्यांना आयडिया देत होते की मी आत्ता हा असा शो चालू केलेला आहे बर्थडे पार्टीमध्ये, 15च मिनिटं चालतो, मी वाटलं तर 15 मिनिटं बोलकी बावली करेन, असं म्हणून मी अर्धा तास सुरुवातीला करत होते तो शो. पण
हळूहळू त्याच्यावरती रिसर्च करून किंवा नवीन नवीन अजून काय प्रकार आणतील, मशीन जॉईन केल्यावर काय होतंय, लाईट लावल्यावर काय होतंय, रेकॉर्डेड अनाउन्समेंट सुरुवातीला लावली, मग त्याच्यावरती आपण डान्स करत करत एंट्री घेतली तर काय होतंय, असं करत तो 1 तासापर्यंत आणला. आणि ऑफकोर्स मानधन मी 5,000 घेत होते, आज त्याचं मानधन 15 ते 20,000च्या घरात आहे त्याचं मानधन. नाही, मला वाटतं तुमची ती मेहनत आहे, मानधनाचा विषय आहे तर मेहनत म्हणा किंवा सगळी तयारी म्हणा, याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आता माझ्या मनात प्रश्न आहे की खरं तर वेळ आपल्याकडे मर्यादित आहे, पण तरी सुद्धा एक आपलं ध्येय पुढचं काय आहे किंवा आपल्याला येणाऱ्या अडचणी साधारण कशा आहेत, संधी कशा आहेत, हे थोडक्यात काय सांगाल? परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून म्हणजे मी काय वेगळं करू शकते हा विचार प्रत्येक कलाकाराच्या मनात असला पाहिजे. आणि एकाच कलेवर एकाच कला प्रकारात समाधानी राहिलात ना की तुमच्यातली ग्रोथ ही नेहमी थांबते. सातत्याने प्रेक्षकांना नवनवीन प्रयोग का म्हणतो आपण, तर तो एक वेगळा प्रकारचा प्रयोग करून आपण बघत असतो. तर सतत काहीतरी नाविन्य पाहिजे ह्याच्यामध्ये. आणि मगाशी मी बोलले त्याप्रमाणे मार्केटला भरपूर कॉम्पिटिशन आहे. जेव्हा मी पपेट शो चालू केला तेव्हा फक्त रामदास पाध्ये नाव होतं, आज त्यांच्यानंतर माझं नाव घेतलं जातं. पण माझ्या माघारीही बरेच पपेट आर्टिस्ट तयार झाले. ही एक प्रकारची कॉम्पिटिशनच आहे. 1 तारखेला मला काही कोणी पगार देणार नाहीये आणि पुढची अनेक वर्ष जर मला या कला प्रकारात टिकून राहायचंय तर मग इतरांपेक्षा मी वेगळी कशी असेन, लोक माझ्याकडेच काय येतील, त्याच्यासाठी मी काय वेगळं करत राहीन. जर तुम्हाला कला याच्यावरतीच तुमचं ब्रेड अँड बटर असेल तर अर्थातच तुमचा मेंदू सतत 24 तास जागा राहायला पाहिजे की मी कलाकार म्हणून दिवसातनं किती वेळ कला या विषयाचा विचार करते, कला म्हणून मी वेगळं काय करते. कारण की आपण नोकरीला जेव्हा जातो तेव्हा ते तास काही आपण तिथं काम करतो, तसं कलाकार म्हणून तुम्ही कला या विषयाचा किती अभ्यास करता याचा एकदा स्वतःशी विचार झाला पाहिजे. आणि योग्य त्या दिशेने योग्य ते कष्ट घेतले, लोकांना ते आवडतंय का नाही हे चाचपडत जर आपण पुढे गेलो तर नक्कीच प्रेक्षक तुम्हाला स्वीकारतात. बरं, आता हे तर अगदी मान्य आहे, तुम्ही खूप महत्वाचं सांगितलं. फक्त माझ्या मनात एक प्रश्न आला की साधारण कोविडचा कालावधी ज्यावेळेला सगळंच जग थांबलं होतं, तर अशा परिस्थितीमध्ये कलाकार सखी म्हणून आपलं मानसिक स्वास्थ्य जपणं की हा जो कालावधी आहे तो जाईल, कारण असंही कदाचित होत असेल की कार्यक्रम मिळेल न मिळेल, तुम्ही मगाशी म्हणालात तसं कालनिर्णय रिकाम असतं, मग त्यावेळेला तुम्ही तुमचं मानसिक स्वास्थ्य किंवा संतुलन कसं जपता हे अगदी शेवटी सांगा. पॉझिटिव्ह विचार सतत जवळ असले पाहिजे. एकदा का निगेटिव्ह विचार मनामध्ये आला की सगळं त्याचप्रमाणे घडत राहतं. त्या काळामध्ये पण मी विचार करत राहिले की अरे आता लोक घरी बसलेले आहेत, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येक जण OTT वरती रमतोय. आणखी OTT हा प्रकार तेव्हा खरं तर रुजू व्हायला लागला सगळीकडे. तर त्या ह्याच्यात मी जवळपास 85च्या वर म्हणजे जवळपास 90 ऑनलाईन गेम शो घेतले. क्या बात आहे. मला वाटतं तो मार्ग तुम्ही काढलात आणि तुम्ही हे फार महत्वाचं सांगितलं की कुठेतरी पॉझिटिव्ह राहणं, आशावादी विचार करणं हे खूप आवश्यक आहे. मला वाटतं आजची बबल आर्ट आपल्या सगळ्यांनाच आवडलेली असेल आणि बबल आर्टिस्ट चैताली माझगावकर यांनी खूप वेगळ्या कलेची खरं तर आज आम्हाला ओळख करून दिली. कारण ही कला आपल्या भारतात आता रुजू पाहतीये आणि ही नेमकी कला काय आहे याचं सादरीकरण प्रात्यक्षिक सुद्धा आपण दाखवलं आणि सर्वात महत्त्वाचं इथे वेळात वेळ काढून आलात आणि छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. आपल्याला पुढच्या सगळ्याच या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि याच फुग्यांमध्ये रममाण आज आम्ही झालोय. असेच आपण भेटत असतो. सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात आपण भेटणार आहोत एका नवीन विषयासह. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.